नेक्स्ट टॉपिक सेक्शन फॉर्म्युला. एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे, त्याला आपण बोलतो सेक्शन फॉर्म्युला. सेक्शनचा अर्थ काय, आपण सेक्शनला मराठीमध्ये बोलतो भाग किंवा तुकडा. सपोज एक लाईन आहे, या लाईनला एक पॉईंट दोन पार्टमध्ये डिवाइड करतोय. सपोज एक पॉईंट, या लाईन सेगमेंटवरचा एक पॉईंट आहे ए, दुसरा पॉईंट आहे पी. या दोन पॉईंटला जॉईन करणे ही लाईन सेगमेंट आहे. या लाईन सेगमेंटवर एक पॉईंट आहे पी. हा पी या लाईन सेगमेंटला एका पर्टिक्युलर रेशोमध्ये डिवाइड करतोय. सपोज तो रेशो m:n असेल, तर ह्या केसमध्ये जर सपोज मला ह्या पॉईंटचे कॉर्डिनेट माहिती आहे, ह्या पॉईंटचे कॉर्डिनेट माहिती आहे, तर ह्या पॉईंट पीचे कॉर्डिनेट कसे फाइंड करायचे ते आपल्याला बघायचं आहे विथ द हेल्प ऑफ सेक्शन फॉर्म्युला. ओके, बट त्याआधी लाईन सेगमेंटचे डिव्हिजन म्हणजे काय, जसं मी बोलली इथे की m:n या रेशोमध्ये डिवाइड होतो, बट याचा अर्थ काय ते आपण बघूया. सपोज दोन पॉईंट आहे, एक पॉईंट ए आहे आणि दुसरा पॉईंट बी आहे. ठीक आहे, आपण आता इथे प्लेन कन्सिडर करतो, त्यामुळे पॉईंट जस्ट नाही, पॉईंट आपण XY प्लेन कन्सिडर करतो, त्यामुळे ए पॉईंटचा XY कॉर्डिनेट आपल्याला कन्सिडर करावा लागणार आहे, बी पॉईंटचा XY कॉर्डिनेट आपल्याला कन्सिडर करावं लागणार आहे. सो दोन पॉईंट आहे, या दोन पॉईंटला मी जॉईन केलं एका लाईन सेगमेंटने. ओके, सपोज या दोन पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स आहे 10 सेंटीमीटर. ठीक आहे, आता ह्या लाईन सेगमेंटवर एक पॉईंट आहे पी. अशा पद्धतीने हा पॉईंट पी आहे की ह्या पॉईंट पीमुळे काय होते, ही जी टोटल लाईन सेगमेंट ए बी आहे ही दोन पार्टमध्ये डिवाइड होते. बघ दिसते इथे, कारण पॉईंट पी आल्यामुळे काय होतं, ए पी हा एक पार्ट आहे आणि पी बी हा दुसरा पार्ट मिळणार किंवा बी पी हा दुसरा पार्ट मिळणार आहे. सपोज ए पीची लेंथ आहे 4 सेंटीमीटर आणि बी पीची लेंथ आहे 6 सेंटीमीटर. ठीक आहे, ए पीची लेंथ आहे 4 सेंटीमीटर आणि बी पीची लेंथ आहे 6 सेंटीमीटर, टोटली 10 सेंटीमीटर. मग ह्या केसमध्ये मी काय बोलणार, हा जो पॉईंट पी आहे, पॉईंट पीमुळे ही लाईन सेगमेंट ए बी एका रेशोमध्ये डिवाइड होते. तो रेशो काय असणार आहे, पॉईंट पी डिवाइड्स लाईन सेगमेंट ए बी इन अ रेशो. कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करणार आहे, ए पी इज टू बी पी और पी बी, दिस अपॉन दिस हा रेशो असणार आहे. सो दॅट इज इक्वल टू 4/6. याला मी सिम्प्लिफाय करू शकते 2/3. सो इथे आपण बोलणार की पॉईंट पीमुळे ही टोटल लाईन सेगमेंट 2:3 या रेशोमध्ये डिवाइड होते. समजलं रेशोचा अर्थ काय किंवा डिव्हिजन ऑफ लाईन सेगमेंट म्हणजे काय. सपोज ही लेंथ वेगळी राहिली असती, इथे 3 सेंटीमीटर राहिलं असतं, इथे 7 सेंटीमीटर राहिलं असतं. मग ह्या केसमध्ये मी काय बोलले असते, पॉईंट पीमुळे ही लाईन सेगमेंट ए बी कोणत्या रेशोमध्ये डिवाइड होते, ए पी इज टू बी पी और पी बी. सो दॅट रेशो इज 3/7. याचा फर्दर सिम्प्लिफिकेशन पॉसिबल नाही, त्यामुळे तो रेशो असणार आहे 3:7. ठीक आहे, डिव्हिजन ऑफ लाईन सेगमेंट म्हणजे काय ते याला आपण बोलतो रेशो. मग आता आपल्याला हा जो सेक्शन फॉर्म्युला बघायचा आहे त्याचा यूज काय आहे. सपोज असे दोन पॉईंट दिलेले आपल्याला, पॉईंट ए आणि पॉईंट बी. ठीक आहे, इथे बघा एक्स ॲक्सिस दाखवला आहे, वाय ॲक्सिस दाखवला आहे. दोन पॉईंट आहे, एक पॉईंट आहे ए, एक पॉईंट आहे बी. प्लेनमध्ये पॉईंट कन्सिडर करतोय, या ए पॉईंटचे कॉर्डिनेट्स काय ते दिलेले असणार आहे. लेट्सचे कॉर्डिनेट्स आर x1 y1, बीचे आहे x2 y2. तर ह्या दोन पॉईंटला जॉईन करणे एक लाईन सेगमेंट ड्रॉ केली. या लाईन सेगमेंटमध्ये एक पॉईंट पी असा आहे की ह्या पीमुळे हा लाईन सेगमेंट एका पर्टिक्युलर रेशोमध्ये डिवाइड होतोय. सपोज तो रेशो आहे m:n. ठीक आहे, तर मग हा जो पॉईंट पी आहे याचे कॉर्डिनेट्स काय असणार आहे ते आपल्याला फाइंड करायचं असेल, त्या केसमध्ये आपण सेक्शन फॉर्म्युलाच यूज करू शकतो. ठीक आहे, सो पीचे कॉर्डिनेट फाइंड करायचे म्हणजे आपल्याला इथे एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड करायची आहे विथ द हेल्प ऑफ सेक्शन फॉर्म्युला. ओके, सो बघा सेक्शन फॉर्म्युला काय सांगतो, पॉईंट विच डिवाइड्स लाईन सेगमेंट जॉइनिंग पॉईंट ए x1 y1 अँड बी x2 y2 इन द रेशो m:n. एक पॉईंट आहे ए, एक पॉईंट आहे बी. ठीक आहे, याचे कॉर्डिनेट्स आहे x1 y1, याचे कॉर्डिनेट आहे x2 y2. लाईन सेगमेंट जॉइनिंग पॉईंट ए अँड बी इन द रेशो. ह्या एक लाईन सेगमेंट आहे, तर ह्या लाईन सेगमेंटवरती एक पॉईंट पी असा आहे की ज्याच्यामुळे ही जी लाईन सेगमेंट आहे ती डिवाइड होते इन द रेशो m:n. सपोज दिस इज m, दिस इज n, हा रेशो आहे m:n. देन कोऑर्डिनेट ऑफ दिस पॉईंट, द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट पी म्हणजेच काय एक्स आणि वाय, जसं आपण इथे मेन्शन केलं त्याची व्हॅल्यू काय असणार आहे. त्यासाठी हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युलाला बोलता सेक्शन फॉर्म्युला. सो सेक्शन फॉर्म्युला काय सांगतो, पी ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू, तर आपल्याला पॉईंट पीचा एक्स कॉर्डिनेट फाइंड करायचा, वाय कॉर्डिनेट फाइंड करायचा आहे. तो कॉर्डिनेट काय असतो, द फॉर्म्युला इज डिनॉमिनेटरला नेहमी रेशोचं ॲडिशन करा, म्हणजे m+n m+n करा. ठीक आहे, न्यूमरेटरला काय करायचं, आता आपण एक्स कॉर्डिनेट फाइंड करतो ना, म्हणजे ते एक्सच्याच टर्म येते किंवा एक्स कॉर्डिनेट्सच आले पाहिजे पॉईंट ए आणि पॉईंट बीचे. वाय कॉर्डिनेट फाइंड करतो इथे वाय कॉर्डिनेटच आले पाहिजे. सो न्यूमरेटरला सुद्धा एम असणार आहे, बट इथे तुम्हाला लिहायचं आहे x2 + n × x1. इथे लिहायचं आहे my2 + m × y1. तर ह्या फॉर्म्युलाचा यूज करून आपण पीचे कॉर्डिनेट फाइंड करू शकतो. समजलं काय सांगते. सो दिस इज द फॉर्म्युला अँड दिस फॉर्म्युला इज कॉल्ड अ सेक्शन फॉर्म्युला. सो एक्स कॉर्डिनेट फाइंड करण्यासाठी काय करायचं, जो रेशो आपल्याकडे काय काय इन्फॉर्मेशन पाहिजे, पॉईंट ए, पॉईंट बी आणि रेशो, या तीन गोष्टी पाहिजे.
सो पॉईंट एचे कॉर्डिनेट माहिती पाहिजे, पॉईंट बीचे कॉर्डिनेट माहिती पाहिजे आणि पॉईंट पीमुळे ही लाईन सेगमेंट कोणत्या रेशोमध्ये डिवाइड होते तो रेशो माहिती पाहिजे. रेशो काय आहे, m/n आहे. त्यानंतर याचे कॉर्डिनेट आहे x1 y1, याचे कॉर्डिनेट आहे x2 y2. मी याचा यूज करून आपल्याला पॉईंट पीचे कॉर्डिनेट कसे फाइंड करता येईल. एक्स कॉर्डिनेट फाइंड करायचा आहे. डिनॉमिनेटरला नेहमी m+n लिहा, न्यूमरेटरला सुद्धा m असणार आहे, n असणार आहे. इथे नेहमी x2 लिहा आणि इथे नेहमी x1 लिहा. ठीक आहे. वायसाठी सुद्धा तसंच m+n, इथे नेहमी y2 लिहा, इथे नेहमी y1 लिहा. ठीक आहे. तर हे जे कॉर्डिनेट्स आपण लिहितो हे कॉर्डिनेट्स आपण फाइंड करतो विथ द हेल्प ऑफ सेक्शन फॉर्म्युला. दिस इज सेक्शन फॉर्म्युला. लक्षात राहील फॉर्म्युला. पॉईंट ए, पॉईंट बी, रेशो m/n, याचे कॉर्डिनेट्स आहे x1 y1, याचे कॉर्डिनेट्स आहे x2 y2 आणि हा जो आहे पॉईंट पी, पॉईंटचे कॉर्डिनेट आहे x and y. सो x इज इक्वल टू m × x2 प्लस n × x1. ठीक आहे. डिनॉमिनेटर तर m+nच असणार आहे, m × x2 प्लस n × x1 आणि y कॉर्डिनेट असणार आहे, m × y2 प्लस n × y1 अपॉन m+n. सो थोडक्यात काय, पहिल्यांदा x2 आला पाहिजे, इथे x1 आला पाहिजे, इथे y2 आला पाहिजे, इथे y1 आला पाहिजे. ज्यावेळेस हा पार्ट m आहे, हा पार्ट n असेल त्यावेळेस m सोबत नेहमी x2 आला पाहिजे, n सोबत नेहमी x1 आला पाहिजे. त्याच पद्धतीने y साठी. सो दिस इज सेक्शन फॉर्म्युला. आता आपण सेक्शन फॉर्म्युलाचं डेरिवेशन बघूया. हा फॉर्म्युला नेमका आला कसा. सो त्यासाठी इथे एक ग्राफ दाखवलेला आहे, एक्स अँड वाय ॲक्सिस दाखवलेला आहे. पॉईंट ए, पॉईंट बी चे कॉर्डिनेट दाखवलेले आहे, पॉईंट पी कन्सिडर केलेला आहे. पॉईंट पीमुळे ही जी लाईन सेगमेंट आहे रेशोमध्ये डिवाइड होते m/n. पॉईंट पीचे कॉर्डिनेट आपण अझूम केलेलं आहे x अँड y. ठीक आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रूफमध्ये मेन्शन करायच्या, व्हॉट इज गिवन किंवा आपण काय काय अझूम केलेलं आहे. त्यानंतर प्रूफसाठी काय करायचं आपल्याला इथून परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची आहे एक. ओके. 3 परपेंडिक्युलर लाईन आपण ड्रॉ करूया. सो आता बघा, हा पॉईंट आहे x1 y1, याचा अर्थ काय, हा करस्पॉन्डिंग पॉईंट काय असणार आहे x1. ठीक आहे. एक्स ॲक्सिसवरचा पॉईंट कोणता असणार आहे x1. हा पॉईंट एक्स ॲक्सिसवर लाई करतो त्यामुळे याचा वाय कॉर्डिनेट काय असणार आहे 0. ठीक आहे. त्याच पद्धतीने हा जो पॉईंट आहे पी वरून आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करतोय त्यामुळे पीचा जर एक्स कॉर्डिनेट एक्स असेल तर हा पॉईंट काय डिनोट करतो एक्स, वाय कॉर्डिनेट असणार आहे 0, कारण पॉईंट एक्स ॲक्सिसवर लाई करताय. त्याच पद्धतीने या पॉईंटचा वाय कॉर्डिनेट तर 0च असणार आहे, एक्स कॉर्डिनेट काय असणार आहे x2. ठीक आहे. आपल्याला अजून एक प्रॉपर्टीचा यूज करावा लागणार आहे. आता इथे बघा, हे तीन आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केले. सपोज हा पॉईंट आहे m/n, p नको घ्यायला. ठीक आहे. हा पॉईंट आपण घेऊ x y z. हा पॉईंट आहे x, हा पॉईंट आहे y आणि हा पॉईंट आहे z. ठीक आहे. आता इथे जर बघितलं, x परपेंडिक्युलर टू x ॲक्सिस, py परपेंडिक्युलर टू y ॲक्सिस, bz परपेंडिक्युलर टू x ॲक्सिस. याचा अर्थ काय, 3 लाईन परपेंडिक्युलर आहे एका सेम लाईनला. याचा अर्थ काय, ह्याच्या 3 लाईन आहे, ह्या 3 लाईन एकमेकांना पॅरलल असणार आहे. आपल्याला माहिती एकाच लाईनला ज्यावेळेस आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करतो त्यावेळेस हे जे परपेंडिक्युलर आहे एकमेकांना पॅरलल असतात, त्यामुळे ह्या 3 लाईन पॅरलल असणार आहे. आता हे जर मी थोडंसं फिरवलं, आय मीन रोटेट केलं, तर हे मी असं ड्रॉ करू शकते ax py आणि bz. ठीक आहे. x py bz मी फक्त हे उभं केलेलं आहे, या 3 लाईन आणि त्यानंतर ही एक ट्रान्सव्हर्सल आणि ही एक ट्रान्सव्हर्सल, ही एक ट्रान्सव्हर्सल आणि ही एक ट्रान्सव्हर्सल. 3 लाईन पॅरलल आहे. आपण एक प्रॉपर्टी आधीच्या चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे, ज्यावेळेस 3 पॅरलल लाईन असतात आणि 2 ट्रान्सव्हर्सल असतात, 3 पॅरलल लाईन विथ 2 ट्रान्सव्हर्सल. त्या केसमध्ये आपण काय प्रॉपर्टी लिहितो, दिस रेशो AP अपॉन PB इज इक्वल टू AP अपॉन PB इज इक्वल टू XY अपॉन YZ. म्हणजे हा AB असेल, हा CD असेल तर आपण लिहितो A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन D बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल. आठवत ही प्रॉपर्टी आपण बघितलेली. तो त्याच्या अकॉर्डिंग आपण हे रेशो इक्वल दाखवू शकतो. AP अपॉन BP म्हणजेच AP अपॉन BP इज इक्वल टू XY अपॉन YZ, म्हणजे m/n इज इक्वल टू दिस रेशो. हे रेशो ही लेंथ किती असणार आहे, ही लेंथ म्हणजेच काय, एक्स ॲक्सिसवरचे 2 पॉईंट आहे. सपोज एका पॉईंटचे कॉर्डिनेट 3 आहे, 3,0 आहे, एका पॉईंटचा कॉर्डिनेट आहे 5,0. मग ही लेंथ किती असणार आहे 3, 4, 5. लेंथ किती आहे 2 युनिट्सची आहे. सो थोडक्यात आपण काय केलं, एक्स ॲक्सिसवरचे 2 पॉईंट आहे, त्याची ही लेंथ आपल्याला फाइंड करायची, तर आपण काय करतो x2 - x1. त्या लॉजिकने आपण हे एक डिस्टन्स फाइंड करू शकतो, हे एक डिस्टन्स फाइंड करू शकतो. या प्रॉपर्टीचा यूज करून आपण m/n ला हे रेशो इक्वेट करू शकतो आणि त्यावरून हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह करू शकतो. समजलं आपल्याला कसं क्वेश्चन सॉल्व्ह करायचं किंवा कसं डिराईव्ह करायचं आहे. सो सोल्युशन,
प्रूफ जनरली एक्झाममध्ये विचारत नाही, बट आपण जो फॉर्म्युला यूज करतो तो आला कुठून हे आपल्याला माहिती पाहिजे. सो सोल्युशन, सगळ्यात आधी हे सगळं मेन्शन करा. लेट ए x1 y1 b x2 y2 p xy अँड p डिवाइड्स लाईन सेगमेंट ए बी इन द रेशो m:n. देन ह्या सगळ्या गोष्टी इथे मेन्शन करायच्या. देन ड्रॉ ए एक्स perpendicular to x axis, then py perpendicular to x axis and bz perpendicular to x axis. Perpendicular आपण ड्रॉ केले and therefore ax is parallel to py which is parallel to bz. हे का आलं, कारण परपेंडिक्युलर लाईन एकाच लाईनला 3 लाईन परपेंडिक्युलर आहे म्हणजे त्या 3 लाईन एकमेकांना पॅरलल असणार आहे. दिस इज द प्रॉपर्टी. लाईन perpendicular to same line are parallel to each other. Okay, so if we consider, therefore if we consider ax py bz and their transversals, त्यांच्या ट्रान्सवर्सल्स काय आहे, एक ट्रान्सवर्सल आहे ए बी आणि दुसरी ट्रान्सवर्सल आहे एक्स झेड. ओके, इथे लगेच आपण ड्रॉ करूया. ए बी देन पी वाय आणि बी झेड. ही एक ट्रान्सवर्सल आहे आणि ही एक अशी ट्रान्सवर्सल आहे. सो therefore if we consider ax, by and cz and their transversal ab and xz, then by property of three parallel lines and their transversals, we can write, आपण काय लिहू शकतो, हा रेशो इक्वल आहे म्हणजेच काय, AP upon PB इज इक्वल टू BY upon YZ. ठीक आहे, this is x. AP upon BP is equal to XY upon XZ. हे आपण प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग लिहू शकतो. दिस इम्प्लाइज AP upon BP हा रेशो आपण कन्सिडर केलेला आहे m:n. सो m upon n इज इक्वल टू XY upon YZ. याला आपण बोलू 1. आता आपल्याला काय करायचं आहे, XY ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. नाउ नेक्स्ट पार्ट, सिन्स x y z are lying on x axis, therefore x चे कोऑर्डिनेट काय असणार आहे, x1, 0. हे समजलं ना, x1 x2 का आलेला, कारण ह्या आपण ज्यावेळेस असं बोलतो बघा, एक पॉईंट आहे, हा पॉईंट इथे आहे, हा पॉईंट 2 असेल, सपोज हा पॉईंट 3 असेल, तर आपण काय बोलतो, त्याचे कोऑर्डिनेट्स काय 2,3. याचा अर्थ काय, याचा करस्पॉन्डिंग x ॲक्सिसवरचा पॉईंट 2 आहे आणि करस्पॉन्डिंग y ॲक्सिसवरचा पॉईंट 3 आहे. याचे कोऑर्डिनेट x1 y1 आहे, म्हणजे याचा एक एक्स कोऑर्डिनेट म्हणजे याचा करस्पॉन्डिंग एक्स ॲक्सिसवरचा पॉईंट आहे x1 आणि हा पॉईंट येणार x1. ठीक आहे, सो x इज x1 y1, x1, 0, y इज x, 0 and z is x2, 0. Therefore xy is equal to xy या दोन पॉईंटमध्ये असणार डिस्टन्स किती असणार आहे, x मायनस x1 किंवा लेंथ किती असणार आहे, x मायनस x1. xy x मायनस x1 हा पॉईंट 2 आहे, हा पॉईंट 5 आहे, तर याच्यामध्ये डिस्टन्स किती असणार आहे 3. हे मी कसं फाइंड करते, 5 मायनस 2, कारण ह्या दोन पॉईंटचा y कोऑर्डिनेट तर 0च असणार आहे. सो डिस्टन्स इज x कोऑर्डिनेटचे सबट्रॅक्शन म्हणून x मायनस x1. त्याच पद्धतीने yz किती असणार आहे, x2 मायनस x. This is yz and therefore from 1 we can write m upon n is equal to x minus x1 upon x2 minus x, and therefore m x2 minus mx is equal to nx minus nx1. ओके, आपल्याला फाइंड करायची x ची व्हॅल्यू, म्हणून आपण काय करू, x च्या टर्म एका साईडला घेऊ, ही टर्म इकडे शिफ्ट करू आपण. m x2 plus n x1 is equal to nx plus mx. मायनस mx इकडे शिफ्ट केलं, मायनस nx1 इकडे शिफ्ट केला. सो दॅट इज इक्वल टू x जर मी इथे कॉमन घेतला, इनसाइड ब्रॅकेट m प्लस n इज इक्वल टू m x2 प्लस nx1.
अँड देअरफॉर एक्स इज इक्वल टू एम x2 प्लस एन x1 अपॉन एम प्लस एन. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्स म्हणजेच काय, पॉईंट पीचा एक्स कॉर्डिनेट. पॉईंट पीचा एक्स कॉर्डिनेट म्हणजे हीच व्हॅल्यू mx2 प्लस एन x1 अपॉन एम प्लस एन. समजलं एक्स कॉर्डिनेट कसा फाईंड करायचा. नेक्स्ट आहे वाय कॉर्डिनेट फाईंड करणं. वाय कॉर्डिनेट फाईंड करण्यासाठी अगेन सेम प्रोसिजर फॉलो करायची. एक्स कॉर्डिनेट फाईंड करण्यासाठी आपण एक्स ॲक्सिसवर परपेंडिक्युलर ड्रॉ केले होते. वाय कॉर्डिनेट फाईंड करण्यासाठी काय करायचं, ह्या 3 पॉईंटपासून वाय ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर ड्रॉ करायचे. ए पासून एक परपेंडिक्युलर, बी पासून आणि पी पासून आणि बी पासून असे 3 परपेंडिक्युलर ड्रॉ करायचे आणि सेम मेथडनी आपल्याला वाय कॉर्डिनेट फाईंड करता येणार आहे. तो वाय कॉर्डिनेट आपल्याला नेहमी मिळेल my2 प्लस ny1 अपॉन एम प्लस एन. तर हा आहे सेक्शन फॉर्म्युला. हे आहे त्याचा डेरिवेशन. आता हा जो सेक्शन फॉर्म्युला ॲक्च्युली सेक्शन फॉर्म्युला आपण असं बोलतो इंटरनल सेक्शन फॉर्म्युला आहे आणि एक एक्सटर्नल सेक्शन फॉर्म्युला. तर एक्सटर्नल सेक्शन फॉर्म्युला आपण आता सध्या कन्सिडर करत नाही आहोत. तो हा जो आहे हा ॲक्च्युली दिस वन इज इंटरनल सेक्शन फॉर्म्युला. इंटरनल सेक्शन फॉर्म्युला आणि एक असतो एक्सटर्नल. बट एक्सटर्नलचा आपण आता सध्या विचार करत नाही. इंटरनल का, कारण लाईन सेगमेंट 2 पॉईंट आहे. हे 2 पॉईंट पी हा ह्या पॉईंटमुळे इंटरनली डिवाइड झालेले आहे. पी पॉईंट इंटरनल आहे, ए बी वरती आहे, इथे कुठेतरी आतमध्ये आहे, इंटरनल आहे. त्यामुळे याला बोलतात इंटरनल सेक्शन फॉर्म्युला. ठीक आहे. सो व्हॉट इज इंटरनल सेक्शन फॉर्म्युला और सेक्शन फॉर्म्युला. पीचे जर आपल्याला कॉर्डिनेट फाईंड करायचे एक्स आणि वाय, तर काय करा, एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट बघा सेमच आहे. डिनॉमिनेटरला एम प्लस एन लिहायचा, न्यूमरेटरला सुद्धा एम प्लस एन असणार आहे. एमला एक टर्म मल्टिप्लाय करेल, एनला एक टर्म मल्टिप्लाय करेल. इथे नेहमी लक्षात घ्या, इथे आपण x2 घेतो, इथे x1 घेतो, y2 घेतो, y1 घेतो. इथे x1 नाही आहे. सिक्वेन्स लक्षात घ्या नेहमी. एम आहे, रेशो एम आहे. सो याच्या साईडचा आपल्याला हा कॉर्डिनेट नाही घ्यायचा, आपल्याला हा कॉर्डिनेट घ्यायचा आहे, ऑपोजिट कॉर्डिनेट घ्यायचा आहे. सो mx2 प्लस एन x1 अपॉन एम प्लस एन, my2 प्लस एन y1 अपॉन एम प्लस एन. नेक्स्ट फॉर्म्युला मिड पॉईंट फॉर्म्युला. हा मिड पॉईंट फॉर्म्युला आपण डिराईव्ह करणार आहोत विथ द हेल्प ऑफ सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युलाचा यूज करून आपण मिड पॉईंट फॉर्म्युला डिराईव्ह करणार आहोत. अगदी सिंपल फॉर्म्युला आहे. मिड पॉईंट. मिड पॉईंट म्हणजे काय, ज्यावेळेस आपण बोलतो की एखादा पॉईंट एखाद्या लाईनचा मिड पॉईंट आहे. सपोज एक लाईन आहे ए आणि बी. ठीक आहे. या लाईनचा एक मिड पॉईंट दिलेला आहे. मिड पॉईंट म्हणजे काय, ही लाईन सेगमेंट 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होणार आहे. टोटल सपोज 4 सेंटीमीटर एवढ्या लेंथची सेगमेंट आहे ए बी. तर हा जो पॉईंट आहे, सपोज हा पॉईंट आहे एक्स, तर ह्या एक्स पॉईंटमुळे ही जी लाईन सेगमेंट आहे ही 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते. टोटल इज 4. सो ही असणार आहे 2 सेंटीमीटर आणि ही लेंथ असणार आहे 2 सेंटीमीटर. रेशोच्या फॉर्ममध्ये जर मी विचार केला तर ह्या पॉईंटमुळे ही लाईन सेगमेंट कोणत्या रेशोमध्ये डिवाइड होते, एक्स अपॉन एक्स बी, दॅट इज इक्वल टू एक्सची लेंथ आहे 2, एक्स बीची लेंथ आहे 2. सो रेशो इज 1:1. त्यामुळे थोडक्यात काय, इथे पॉईंट एक्स मिड पॉईंट आहे. याचा अर्थ ही जी लाईन सेगमेंट आहे ही लाईन सेगमेंट एका रेशोमध्ये डिवाइड होते, तो रेशो आहे 1:1. सेक्शन फॉर्म्युलामध्ये आपण काय बघितलं, एक लाईन आहे, हे 2 पॉईंट याचे कॉर्डिनेट्स आपल्याला माहिती आहे. ही लाईन एका पॉईंटमुळे एका रेशोमध्ये डिवाइड होते m:n. तर ह्या रेशोचा आणि ह्या पॉईंटचा यूज करून आपण ह्या पॉईंटचे कॉर्डिनेट फाईंड करत होतो. आता काय आहे, मिड पॉईंट आहे. मिड पॉईंट आहे म्हणजे हा जो पॉईंट आहे हा पॉईंट नेहमी इथे मध्ये असणार आहे, एक्झॅक्टली मिडलला असणार आहे. त्यामुळे हा जो रेशो आहे हा रेशो नेहमी 1:1 असणार आहे. त्यामुळे आपण आता काय करूया, m:n म्हणजेच 1:n. सो थोडक्यात एम आणि एनची व्हॅल्यू 1 पुट करायची. त्याच्यावरून आपल्याला सेक्शन फॉर्म्युलाचा यूज करून मिड पॉईंट फॉर्म्युला डिराईव्ह करता येणार आहे. ठीक आहे. मिड पॉईंट. सो मिड पॉईंट म्हणजे रेशो नेहमी 1:1 असणार आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. सो टू डिराईव्ह मिड पॉईंट फॉर्म्युला, इफ पॉईंट पी इज द मिड पॉईंट, जर सपोज आपण असं कन्सिडर केलं पॉईंट पी हा मिड पॉईंट आहे, देन वी कॅन राईट m:n इज इक्वल टू 1:1. राईट. m:n काय असणार आहे, 1:1. इथे रिझन आपण देऊ शकतो, ए बी मिड पॉईंट सपोज एम आहे, हा असणार आहे 1, किंवा मग असं लिहू शकतो आपण हियर एम इज इक्वल टू एम बी. लेंथ सारखी असणार आहे मिड पॉईंट असल्यामुळे, अँड देअरफॉर ए एम अपॉन एम बी इज इक्वल टू, लेंथ सारखी आहे, सपोज लेंथ एक्स असेल, ही सुद्धा लेंथ एक्स असणार आहे, एक्स अपॉन एक्स दॅट इज इक्वल टू 1:1 दॅट इज इक्वल टू 1:1. रेशो नेहमी 1:1 असणार आहे. अँड देअरफॉर बाय सेक्शन फॉर्म्युला या एम पॉईंटचे कॉर्डिनेट्स आपण जर सपोज एक्स आणि वाय कन्सिडर केले तर एम पॉईंटचे कॉर्डिनेट्स काय असणार आहे, एक्स आणि वाय दॅट इज इक्वल टू, सेक्शन फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. एम आणि एनची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे 1. एम इज 1, एन इज 1. एम प्लस एन, एम प्लस एन, एम इंटू x2 प्लस एन इंटू x1, एम इंटू हे प्रॉडक्ट आहे, एम इंटू y2 प्लस एन इंटू y1. सो दॅट इज इक्वल टू x2 प्लस x1 अपॉन 2, y2 प्लस y1 अपॉन 2, दॅट इज x1 प्लस x2 अपॉन 2, y1 प्लस y2 अपॉन 2. हा जो फॉर्म्युला आहे किंवा हे जे रिलेशन याला आपण बोलतो मिड पॉईंट फॉर्म्युला. ठीक आहे. समजलं मिड पॉईंट फॉर्म्युला म्हणजे काय, अगदी सिंपल आहे. तर आपल्याकडे सपोज असे 2 पॉईंट्स दिलेले असतील ए आणि बी.
याचे कॉर्डिनेट्स आहे लेट्स से 2,3 ओके, आणि दुसऱ्या पॉईंटच्या कॉर्डिनेट्स आहे सपोज 4,1 आणि मला सांगितलं की हे दोन पॉईंट जॉईन करणार एक लाईन सेगमेंट आहे, त्या लाईन सेगमेंटचा मिड पॉईंट काय असणार किंवा त्या मिड पॉईंटचे कॉर्डिनेट्स काय असणार. तर मी काय करणार, फक्त या दोघांचे ॲडिशन करा 2 + 4 अपॉन रेशो 1:1 असणार आहे, म्हणजेच काय हाफ, किंवा डायरेक्ट ह्या फॉर्म्युलाचा आपण यूज करू शकतो x1 + x2/2 y1 + y2/2. सो एक्स कॉर्डिनेट म्हणजे काय x1 + x2/2 y कॉर्डिनेट y1 + y2/2 6/2 4/2 सो 3,2. त्यामुळे ह्या पॉईंटचे कॉर्डिनेट्स असणार आहे 3,2. ठीक आहे, हा आहे मिड पॉईंट फॉर्म्युला. समजला सेक्शन फॉर्म्युला आणि मिड पॉईंट फॉर्म्युला म्हणजे काय. सेक्शन फॉर्म्युलामध्ये फक्त रेशोची व्हॅल्यू 1:1 टाका, 1:1 पुट केली त्यावर आपल्याला हे रिलेशन मिळणार आहे. एक्स कॉर्डिनेटचा मीन फाइंड करा, वाय कॉर्डिनेटचा मीन फाइंड करा, तो असणार आहे दिलेला मिड पॉईंटचा एक्स आणि वाय कॉर्डिनेट. ओके, प्रॅक्टिस एक्झाम्पल्स. त्यामध्ये 2 क्वेश्चन्स इथे बोर्डवर लिहिलेले आहे. एक क्वेश्चन आपल्याला मिड पॉईंट फॉर्म्युलाचा यूज करून सॉल्व्ह करायचा आहे आणि एक क्वेश्चन सेक्शन फॉर्म्युलाचा यूज करून सॉल्व्ह करायचा आहे. फर्स्ट क्वेश्चन, A 3,5 and B 7,9. Point Q divide segment AB in the ratio 2:3. Find coordinate of point Q. आपल्याला 2 पॉईंट दिलेले आहे, त्यानंतर ए त्याचे कॉर्डिनेट्स दिलेले आहे. एक पॉईंट Q या सेगमेंट AB ला एका रेशोमध्ये डिवाइड करतो, दॅट रेशो इज गिवन 2:3. फाइंड कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट Q. तर आपल्याला ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट फाइंड करायचे. ए पॉईंट, बी पॉईंट, 3, 5, 7, 9. पॉईंट Qचे आपल्याला कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहे. Qचे कोऑर्डिनेट आपण अजून करू x, y आणि हा रेशो दिलेला आहे 2:3. मग हा क्वेश्चन आपण कसं सॉल्व्ह करणार, जी इन्फॉर्मेशन दिली आहे त्यावरून लगेच आपल्याला समजते की इथे आपल्याला सेक्शन फॉर्म्युलाचा यूज करावा लागणार आहे. सेक्शन फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग आपल्याला काय काय व्हॅल्यू लागणार आहे, m, n, x1, x2, y1, y2 या सगळ्या व्हॅल्यू लागणार आहे. सो याला आपण अजूम करू x1, y1 या कॉर्डिनेटला पॉईंट एच्या, पॉईंट बीच्या कॉर्डिनेटला आपण x2, y2 अजूम करूया. त्यानंतर 2:3 म्हणजेच काय, m/n किती आहे 2:3. सो सोल्युशन, लेट q x, y, let coordinates of point Q, let coordinates of point Q be x, y. Okay, so by section formula, what we can write, x, y याचे coordinates काय असणार आहे, डिनॉमिनेटरला नेहमी सेक्शन फॉर्म्युला काय असतो, डिनॉमिनेटर m + n, न्यूमरेटरला m असणार आहे, n असणार आहे, इथे सुद्धा m असणार आहे, इथे n असणार आहे. कोऑर्डिनेट्स x कोऑर्डिनेट आहे म्हणजे इथे x1, x2 असणार आहे, इथे y1, y2 असणार आहे. बट सिक्वेन्स कसं असतो, m सोबत आपण नेहमी घेतो x2, n सोबत घेणार x1, my2, n y1. m इथे आहे, हा n आहे, सो m सोबत x2 घ्यायचा, n सोबत x1 घ्यायचा, m सोबत y2 आणि n सोबत y1. ओके, आता यामध्ये फक्त आपल्याला व्हॅल्यूज पुट करायच्या. देअरफॉर x, y इज इक्वल टू m + n म्हणजेच m/n इज 2:3. सो 2 + 3 इथे सुद्धा आहे 2 + 3. सो 2 × x2 इज 7 प्लस 3 × x1 इज 3. 2 × y2 प्लस 3 × y1. ओके, सो therefore x, y is equal to 14 + 9/5 and then 18 + 15/5, 23/5 and 33/5. So x, y 23/5, 33/5 and therefore coordinate of point Q is 23/5, 33/5. ठीक आहे. आता सेकंडमध्ये पॉईंट ए पॉईंट बी दिलेला आहे, याला आपण लगेच x1, y1 कन्सिडर करू शकतो, याला x2, y2 कन्सिडर करू शकतो. फाइंड कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट पी इफ पी इज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. सेगमेंट ए पॉईंटचे कोऑर्डिनेट माहिती आहे, बीचे माहिती आहे, त्यानंतर आपल्याला मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट फाइंड करायचे. मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट फाइंड करायचे म्हणजे इथे आपण यूज करणार मिड पॉईंट फॉर्म्युला. सो अकॉर्डिंग टू मिड पॉईंट फॉर्म्युला आपण काय करतो, एक्स आणि वाय कोऑर्डिनेट फाइंड करतो. म्हणजे आपण काय करतो, एक्स कोऑर्डिनेटचा मीन फाइंड करतो, वाय कोऑर्डिनेटचा मीन फाइंड करतो थोडक्यात. सो लेट coordinate of point P be x, y. x, y हे कोऑर्डिनेट आहे असं आपण कन्सिडर करूया. and therefore by midpoint formula we can write x, y is equal to x1 + x2/2 y1 + y2/2. आपण काय करतो, एक्स कॉर्डिनेटचा ॲव्हरेज और मीन आणि वाय कॉर्डिनेटचा ॲव्हरेज और मीन फाइंड करतो. सो एक्स अँड वाय
हा सेक्शन फॉर्म्युलाच आहे mx2 + nx1 अपॉन m + n. इथे मिड पॉईंट आहे त्यामुळे ms2 n ची व्हॅल्यू असणार 1. सो 1 × x2 + 1 × x1 अपॉन 1 + 1 म्हणून x1 + x2 अपॉन 2 सेम y1 + y2 अपॉन 2. सो x1 + x2 म्हणजे -4 + 6 आणि y1 + y2 म्हणजे 2 + 2. 2/2 4/2 1, 2. सो x आणि y आपल्याला मिळाला 1, 2. दॅट मीन्स कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट P इज 1, 2. तर हे झालं मिड पॉईंट फॉर्म्युलाचं ॲप्लिकेशन. नेक्स्ट सेंट्रॉइड फॉर्म्युला. आतापर्यंत आपण 2 फॉर्म्युले बघितले. एक होता सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युलाचा यूज करून आपण मिड पॉईंट फॉर्म्युला डिराईव्ह केला. आता आपल्याला बघायचा आहे सेंट्रॉइड फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला डिराईव्ह करण्यासाठी आपल्याला मिड पॉईंट फॉर्म्युला आणि सेक्शन फॉर्म्युला या दोन्ही फॉर्म्युलेचा यूज करावा लागणार आहे. बट सेंट्रॉइड फॉर्म्युला म्हणजे काय? सेंट्रॉइड फॉर्म्युला बघण्याआधी आपल्याला माहिती पाहिजे सेंट्रॉइड म्हणजे काय. ही टर्म आपण बऱ्याचदा डिस्कस केलेली आहे, याचा आपण अभ्यास सुद्धा केलेला आहे. तर एखाद्या ट्रायंगलचा सेंट्रॉइड म्हणजे काय असतो? सपोज एक ट्रायंगल आहे, ट्रायंगल ABC. ठीक आहे, ट्रायंगल आहे, ट्रायंगलला 3 साईड असणार आहे. 3 साईड आहे, एक साईड AB, BC आणि AC. आता सपोज मी साईड BC कन्सिडर केली. या साईडचा ऑपोजिट वर्टेक्स कोणता आहे? या साईडचा ऑपोजिट म्हणजे या साईडचा समोरचा वर्टेक्स कोणता आहे? A. सपोज या A मधून एक मी लाईन सेगमेंट अशा पद्धतीने ड्रॉ केली की ह्या लाईन सेगमेंटमुळे ही जी साईड आहे ही साईड 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते. याचा अर्थ सपोज हा पॉईंट जर एम असेल तर आपण असं बोलणार एम हा BC या लाईन सेगमेंटचा मिड पॉईंट आहे. तर या केसमध्ये आपण काय बोलतो? AM ही या ट्रायंगलची मेडियन आहे. माहिती आहे मेडियन म्हणजे काय करते? मेडियन म्हणजे काय? अशी लाईन सेगमेंट जी ऑपोजिट साईडला 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करते, किंवा आपण असं बोलू शकतो एम या साईडचा मिड पॉईंट असणार आहे. ठीक आहे, सो एम इज मेडियन. ट्रायंगलला 3 साईड असते त्यामुळे 3 मेडियन असणार आहे. दुसरी मेडियन सपोज मी ड्रॉ केली ती अशी काही असणार आहे, त्यामुळे ह्या 2 लेंथ इक्वल असणार आहे. थर्ड मेडियन ह्या साईडवरती जर मी अशी लाईन ड्रॉ केली तर ही असणार आहे थर्ड मेडियन. 3 साईड 3 मेडियन. आता हे जे तिन्ही मेडियन आहे ह्या मेडियन ज्या एका पॉईंटमध्ये एकमेकांना इंटरसेक्ट करतात, हा जो पॉईंट असतो या पॉईंटला आपण दाखवतो विथ लेटर G आणि याला आपण बोलतो सेंट्रॉइड. माहिती याला आपण काय बोलतो? सेंट्रॉइड. हे तर माहिती आहे. मेडियनचा इंटरसेक्शन पॉईंट जो असतो त्याला आपण G ने दाखवतो, या पॉईंटला आपण बोलतो सेंट्रॉइड. तर हा सेंट्रॉइड फॉर्म्युला म्हणजे काय? सपोज आपल्याला ट्रायंगलचे 3 वर्टेक्सचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहे. पॉईंट A, पॉईंट B, पॉईंट C असे 3 वर्टायसेस आहे. त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला माहिती आहे. Aचा कोऑर्डिनेट आहे x1 y1, Bचा x2 y2 आणि Cचा x3 y3. ठीक आहे, तर हा जो ट्रायंगल आहे ह्या ट्रायंगलचा जो काही मेडियन असणार आहे, मेडियन या मेडियनचे कोऑर्डिनेट कसे फाइंड करायचे ते आपण फाइंड करू शकतो विथ द हेल्प ऑफ सेंट्रॉइड फॉर्म्युला. अजून एक यामध्ये सेंट्रॉइडची एक प्रॉपर्टी असते. हा जो सेंट्रॉइड आहे, सेंट्रॉइड जर इथे जर तुम्ही बघितलं सेंट्रॉइड मेडियनचा इंटरसेक्शन पॉईंट आहे, म्हणजे सेंट्रॉइड कुठे लाय करणार आहे? मेडियनवर लाय करणार आहे. हा जो सेंट्रॉइड असतो हा या मेडियनला नेहमी एका पर्टिक्युलर रेशोमध्ये डिवाइड करतो, फिक्स रेशोमध्ये डिवाइड करतो. हा रेशो नेहमी असतो 2:1. रेशो काय असतो? 2:1. ठीक आहे, ही एक प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. समजलं? आठवलं सेंट्रॉइड म्हणजे काय? सेंट्रॉइड म्हणजे ट्रायंगल कन्सिडर करायचं. ट्रायंगलच्या 3 मेडियन असणाऱ्या मेडियनचा अर्थ सुद्धा माहिती पाहिजे. ट्रायंगलचा मेडियन ज्या पॉईंटला इंटरसेक्ट करतात दॅट पॉईंट इज सेंट्रॉइड अँड सेंट्रॉइड डिवाइड्स इच मेडियन इन द रेशो 2:1. त्यामुळे ही मेडियन 2:1 रेशोमध्ये डिवाइड होणार आहे. ही मेडियन सुद्धा सेम रेशो 2:1 मध्ये डिवाइड होणार आहे. ही मेडियन सुद्धा सेम रेशो 2:1 मध्ये डिवाइड होणार आहे. आता ह्या गोष्टींचा यूज करून आपल्याला सेंट्रॉइड फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. बट सेंट्रॉइड फॉर्म्युला डिराईव्ह करण्याआधी आपण बघूया सेंट्रॉइड फॉर्म्युलाचे स्टेटमेंट काय. सपोज ABC हे 3 वर्टायसेस आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहे आणि ह्या ट्रायंगलचा सेंट्रॉइड G आहे. तर Gचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड करायचे असेल तर सिम्पली काय असणार आहे? Gचे कोऑर्डिनेट्स सपोज x आणि y आपण कन्सिडर केले तर x आणि y काय असतात? x1 + x2 + x3/3, y1 + y2 + y3/3. सिम्पली जे x कोऑर्डिनेट आहे त्याचा मीन फाइंड करा, जे y कोऑर्डिनेट आहे त्याचा मीन फाइंड करा. जसं आपण मिड पॉईंट बघत होतो, मिड पॉईंटमध्ये सुद्धा आपण मीन फाइंड करत होतो. 2 पॉईंट होते म्हणून डिवायडेड बाय 2. इथे ट्रायंगल आहे म्हणजे 3 पॉईंट असणार आहे म्हणून डिवायडेड बाय 3. सो x1 + x2 + x3/3, y1 + y2 + y3/3. सो दिस इज द फॉर्म्युला. दिस इज कॉल्ड ॲज सेंट्रॉइड फॉर्म्युला. ठीक आहे, आता हा फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचा आहे. जसं आधी मी बोलली आपल्याला इथे सेक्शन फॉर्म्युला आणि मिड पॉईंट फॉर्म्युला या दोघांचा यूज करावा लागणार आहे. मग याचं डेरिव्हेशन कसं असणार आहे? बघ आपल्याला काय फाइंड करायचं आहे? एक ट्रायंगल आहे त्यामध्ये आपण G हा पॉईंट सेंट्रॉइड म्हणून कन्सिडर केलेला आहे. ही एक मेडियन कन्सिडर केलेलं आहे AD मेडियन आहे त्यामुळे D मिड पॉईंट असणार आहे. ही लेंथ आणि ही लेंथ सारखी असणार आहे. Gचे आपल्याला कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे. Gच्या कोऑर्डिनेट्सला आपण XY कन्सिडर करतोय. त्यानंतर इथे आपण सेंट्रॉइडची प्रॉपर्टी यूज करतो की सेंट्रॉइडमुळे ही जी मेडियन आहे एका रेशोमध्ये डिवाइड होते 2:1. आता जर विचार केला इथे मला ह्या व्हॅल्यू पाहिजे आहे, ही जर मी लाईन सेगमेंट कन्सिडर केली, या लाईन सेगमेंटमध्ये मला हा जो पॉईंट आहे G, की ह्या G पॉईंटचे मला कोऑर्डिनेट माहिती आहे, पॉईंट Aचे कोऑर्डिनेट माहिती आहे, त्यामुळे मला माहिती पाहिजे
डीचे कॉर्डिनेट, जर मला डीचे कॉर्डिनेट मिळाले तर त्याचा यूज करून ए आणि डीच्या कॉर्डिनेटचा यूज करून मी सेक्शन फॉर्म्युलाचा यूज करून जीचे कॉर्डिनेट फाइंड करू शकते. समजते? ही व्हॅल्यू माहिती असेल, सपोज रेशो माहिती आहे, याचे कॉर्डिनेट माहिती आहे, याचे कॉर्डिनेट माहिती आहे, तर याचा यूज करून मी जीचे कॉर्डिनेट फाइंड करू शकते. बट इथे प्रॉब्लेम काय की माझ्याकडे पॉईंट डीचे कॉर्डिनेट माहिती नाही आहे. बट पॉईंट डीचे कॉर्डिनेट सुद्धा फाइंड करणे इझी आहे. का? कारण पॉईंट डी म्हणजेच काय, बीसीचा मिड पॉईंट आहे. मिड पॉईंट फॉर्म्युला पण बघितलेला आहे. या पॉईंटचे कॉर्डिनेट माहिती, या पॉईंटचे कॉर्डिनेट माहिती, म्हणजे डीचे कॉर्डिनेट काय असणार आहे, डीचे कॉर्डिनेट अकॉर्डिंग टू मिड पॉईंट फॉर्म्युला काय असणार आहे. मिड पॉईंट फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो, ॲव्हरेज घ्या कसला, एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेटचा. याचा ॲव्हरेज आहे x2 + x3/2 आणि y2 + y3/2. या पॉईंटचे कॉर्डिनेट माहिती, या पॉईंटचे कॉर्डिनेट माहिती, रेशो माहिती, त्यावरून आपण सेक्शन फॉर्म्युलाचा यूज करून जीचे कॉर्डिनेट फाइंड करू शकतो. ठीक आहे, समजली प्रोसिजर कशी आहे. सो सोल्युशन, लेट जी, ठीक, हा फॉर्म्युला आपल्याला आता डिराईव्ह करायचा आहे. सो AD इज मेडियन, GXY इज द सेंट्रॉइड. नाव AG is to GD is equal to 2:1. Reason, centroid divides median in the ratio 2:1. ठीक आहे. त्यानंतर ऑल्सो AD is median, AD median आहे, therefore D is midpoint of BC, and therefore by midpoint formula D चे कोऑर्डिनेट्स काय असणार. सपोज D चे कोऑर्डिनेट मी कन्सिडर करते, लेट्स से x डॅश आणि y डॅश कन्सिडर करते. ठीक आहे. बाय मिडपॉईंट फॉर्म्युला D चे कोऑर्डिनेट असणार आहे x डॅश, y डॅश, मिडपॉईंट आहे डिवायडेड बाय 2. एक्स कोऑर्डिनेटची सम x2 + x3 आणि y2 + y3. ठीक आहे. हे डेरिवेशनच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मेन्शन करायच्या. लेट A x1 y1, B x2 y2, C x3 y3, या सगळ्या गोष्टीवरती मेन्शन करायच्या आहे. सो x डॅश y डॅश मिळालं. नाव G divides line segment AD in the ratio 2:1. ठीक है. and therefore by section formula काय सांगतो, G चे कोऑर्डिनेट काय असणार आहे, x, y इज इक्वल टू m + n, m + n, m इंटू x2, फॉर्म्युला हा आहे स्टँडर्ड, m इंटू x2 + n इंटू x1. इथे कॅपिटल मी लिहिते कारण मला स्टँडर्ड फॉर्म्युला इथे मेन्शन करायचा आहे. कारण इथे x2 x1 या टर्म्स या आहे, सो त्याचा अर्थ वेगळा म्हणून फॉर्म्युला मेन्शन करायचा म्हणून मी इथे कॅपिटल x यूज केलेला आहे. m इंटू y2 + n इंटू y1. ओके. अँड देअरफॉर x, y, इथे ही लाईन सेगमेंट आपण कन्सिडर करतोय. रेशो इज 2:1, म्हणजे m आणि n ची व्हॅल्यू आहे 2 and 1. दिस इज x1 y1, दिस इज x डॅश y डॅश. सो x, y is equal to m is to n म्हणजे 2 and 3, सॉरी 2 and 1. सो 2 इंटू हा 2 आहे m इंटू x2, x1 y1 आणि हा असणार x2 y2. m इंटू x2 म्हणजे m इंटू x डॅश प्लस n इंटू x1, m इंटू y2 and n इंटू y1. ठीक आहे. ही लाईन सेगमेंट आपण कन्सिडर करतो. A x1 y1 आणि D x डॅश y डॅश आणि हा आहे पॉईंट G x y आणि हा रेशो आहे 2:1. तर याच्यासाठी आपण हा फॉर्म्युला अप्लाय करतो. सो x, y इज इक्वल टू डिनॉमिनेटरला 3 असणार आहे. त्यानंतर 2 x डॅश, x डॅशची व्हॅल्यू आपण आत्ताच फाइंड केली होती. x डॅश म्हणजेच काय, x2 + x3/2. याला बोलू आपण 1 फ्रॉम 1. x डॅश म्हणजे काय, x2 + x3/2 आणि हा 2 ॲज इट इज प्लस x1 आणि 2y2 म्हणजेच 2 इंटू y2 + y3/2 प्लस y1. ओके. सो दॅट इज इक्वल टू x2 + x3 + x1/3, y2 + y3
plus y1 upon 3. So this is the formula to find centroid. x1 plus x2 plus x3 upon 3 and y1 plus y2 plus y3 upon 3. तर याला आपण बोलतो सेंट्रॉइड फॉर्म्युला. ठीक आहे, एकदा रिवाइज करूया आपण जे 3 फॉर्म्युला बघितले. फर्स्ट होता सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युलामध्ये आपण काय करतो, रेशो कन्सिडर करावा लागतो. सो दॅट रेशो इज m:n. सो सेक्शन फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग जो पॉईंट दिलेल्या लाईन सेगमेंटला रेशोमध्ये डिवाइड करतो त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय असतात, त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड करण्यासाठी आपण घेतो डिनॉमिनेटरला m+n, इथे असतो m, त्यानंतर x2 + n × x1, m × y2 + n × y1. सो ही आहे x ची व्हॅल्यू, ही आहे y ची व्हॅल्यू. मिड पॉईंट ज्यावेळेस आपल्याला फाइंड करायचं असतं, म्हणजे असं पण की जो लाईन सेगमेंटला 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करतो. सो त्यासाठी आपण काय करतो, m आणि n ची व्हॅल्यू 1 आणि 1 पुट करतो. त्यामुळे फॉर्म्युला कसा मॉडिफाय होतो, ॲव्हरेज असणार आहे x1 + x2 आणि y1 + y2. सो x कोऑर्डिनेट म्हणजे x1 x2चा ॲव्हरेज, y कोऑर्डिनेट म्हणजे y1 y2चा ॲव्हरेज. सपोज आपण एक ट्रँगल कन्सिडर करतोय, त्या ट्रँगलचा सेंट्रॉइड जर मला फाइंड करायचं असेल, म्हणजे सेंट्रॉइड फॉर्म्युला ट्रँगल आहे म्हणजे 3 पॉईंट असणार आहे. 3 पॉईंट आहे म्हणजेच काय, x1 x2 x3 3 वर्टासेस असणार आहे, 3 x कोऑर्डिनेट्स असणार आहे. त्यामुळे ज्यावेळेस आपल्याला सेंट्रॉइड फाइंड करायचा असतो त्यावेळेस आपल्याला अगेन x कोऑर्डिनेटचा ॲव्हरेज घ्यायचा, y कोऑर्डिनेटचा ॲव्हरेज घ्यायचा किंवा मीन घ्यायचा. x कोऑर्डिनेटचा ॲव्हरेज म्हणजे x1 + x2 + x3, 3 पॉईंट आहे, 3 रिडिंग्स आहे, त्यामुळे डिवायडेड बाय 3 आणि त्यानंतर y1 + y2 + y3/3. सो दिस इज सेंट्रॉइड फॉर्म्युला, दिस इज मिड पॉईंट फॉर्म्युला अँड दिस इज सेक्शन फॉर्म्युला. प्रॅक्टिस एक्झाम्पल्स टेक्स्टबुकमध्ये जे सॉल्व एक्झाम्पल दिलेलं आहे त्यामधले काही क्वेश्चन्स आपण बोर्डवर सॉल्व करणार आहोत. ज्या क्वेश्चनचं सोल्युशन अगदी ऑब्वियस आहे, इझी आहे, ते आपण इथे डिस्कस नाही करणार आहोत कारण आपण प्रॅक्टिस सेट तर सॉल्व करणारच आहोत. सो ज्यामध्ये थोडंफार काही वेगळं आहे ते क्वेश्चन्स आपण इथे सॉल्व करणार आहोत. फर्स्ट a 15,5 b 9,20 2 पॉईंट दिलेले, त्याचे कॉर्डिनेट्स दिलेले आहे. a' p' b म्हणजे a p b हे एका लाईनमध्ये लाय करत आहे. फाइंड द रेशो इन विच p 11-15 डिवाइड सेगमेंट ab. तर आपल्याला असं सांगितलेलं की हा सेगमेंट ए बी पॉईंट पी मुळे डिवाइड होतोय. ठीक आहे, पीचे कॉर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहे, या पॉईंटचे कॉर्डिनेट दिलेले, ह्या पॉईंटचे कॉर्डिनेट दिले. तर आपल्याला हा रेशो फाइंड करायचा, म्हणजे आपल्याला इथे m आणि n ची व्हॅल्यू किंवा m:n ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ठीक आहे, क्वेश्चन समजला. m:n ची व्हॅल्यू फाइंड करायची, पीचे कॉर्डिनेट आहे, एचा कॉर्डिनेट आहे, बीचा कॉर्डिनेट आहे, म्हणजे इथे आपण यूज करणार सेक्शन फॉर्म्युला. सो सोल्युशन, लेट रेशो इन विच पॉइंट p डिवाइड सेगमेंट ab be m:n. So by section formula, what is section formula? X, y is equal to m+n mx2 plus nx1 आणि y साठी अगेन m+n m, इथे y2 असणार आहे, इथे n × y1 असणार आहे. ओके, अँड देअरफॉर हियर x, y म्हणजेच काय आहे 11 आणि 15, कारण पॉईंट p डिवाइड करतो त्यामुळे x, y त्याचे x, y ची व्हॅल्यू असेल 11 आणि 15. त्यानंतर x1 y1 सपोज आपण हा पॉईंट कन्सिडर केला 15,5 आणि x2 y2 आपण कन्सिडर केला 9,20. आता ह्या व्हॅल्यूज इथे फॉर्म्युलामध्ये पुट करायच्या. देअरफॉर a', p', b हे दिलेलं आहे, म्हणजे a त्यानंतर p आणि त्यानंतर b हा सिक्वेन्स आहे. त्यामुळे आपल्याला ए पॉईंट याला x1 y1 कन्सिडर करावं लागेल, याला x2 y2 कन्सिडर करावं लागेल, हा पॉईंट आहे xy. ठीक आहे, सिक्वेन्स आपल्याला मेंटेन करायचा कारण आपण फॉर्म्युला सुद्धा त्याच पद्धतीने लिहिलेला आहे. m:n आहे, m इथे असेल तिथे x1 असणार आहे, म्हणून मग हा पॉईंट a जो आहे a साठी एला आपण चे जे कॉर्डिनेट्स आहे त्याला आपण x1 y1 कन्सिडर केलेला आहे. सो देअरफॉर x, y म्हणजेच 11 and 15 इज इक्वल टू m+n आणि इथे m+n m × x2 plus n × x1 m × y2 plus n × y1. ठीक है, therefore 11, 15 is equal to 9m plus 15n upon m plus n आणि 20m plus 5n upon m plus n. आता ही x ची व्हॅल्यू आहे, ही y ची व्हॅल्यू आहे. तर यामध्ये तुम्ही 11 इज इक्वल टू ही टर्म इक्वेट करा किंवा 15 इज इक्वल टू ही टर्म इक्वेट करा. दोघांपासून तुम्हाला m आणि n ची व्हॅल्यू मिळणार आहे, कारण आपल्याला रेशोज फाइंड करायचा आहे. सो आपण लिहिणार 11 इज इक्वल टू 9m plus 5n upon m plus n and therefore 11 into this term 11m plus 11n is equal to 9m plus 15.
15n. Therefore 11m minus 9m is equal to 15n minus 11n. So ही व्हॅल्यू असणार आहे 2m is equal to 4n, and therefore m upon n is equal to 4 upon 2, that is equal to 2 upon 1, and therefore m is to n म्हणजे रेशो किती आला 2:1. तुम्ही वायचा कोऑर्डिनेट जरी इक्वेट केला तरी तुम्हाला सेमच नंबर मिळणार, कारण बघा 15 इज इक्वल टू 15 असेल. सो 20m प्लस 5n इज इक्वल टू 15m प्लस 15n. ही टर्म आपण याच्याशी इक्वेट करतोय. सो 20m आणि 15m 5m इज इक्वल टू 15 मायनस 5 10n. सो m अपॉन n ही व्हॅल्यू किती असणार आहे 10 अपॉन 5, 2 अपॉन 1, दॅट इज 2:1. अशा पद्धतीने आपण रेशो फाइंड केलेला आहे. क्वेश्चन इज फाइंड कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स ऑफ ट्रायसेक्शन ऑफ सेगमेंट जॉइनिंग A 2, -2 and B -7, 4. आता इथे हा क्वेश्चन थोडा वेगळा काय, कारण इथे वर्ड यूज केलेला आहे ट्रायसेक्शन. ट्राय बाय म्हणजे काय 2, ट्राय म्हणजे काय 3. 3 पार्टमध्ये सेक्शन होते, म्हणजे काय 3 पार्टमध्ये डिवाइड होते. एक लाईन आहे, ही लाईन ज्यावेळेस 2 पार्टमध्ये डिवाइड होते आपण काय बोलतो, 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते त्यावेळेस आपण काय बोलतो बायसेक्शन बोलतात. तर इथे वर्ड आहे ट्रायसेक्शन, म्हणजे एक लाईन आहे किंवा हे 2 पॉईंट्स असणार आहे, तर यांना जॉईन करण्याची लाईन सेगमेंट आहे ती 3 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते. 3 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते म्हणजे इथे आपल्याकडे 2 पॉईंट असणार आहे. या 2 पॉईंटमुळे ही लाईन सेगमेंट, ह्या लाईन सेगमेंटचं ट्रायसेक्शन होतं किंवा 3 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे, फाइंड कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ऑफ ट्रायसेक्शन ऑफ सेगमेंट जॉइनिंग A अँड पॉईंट A अँड पॉईंट B. सो सपोज A पॉईंट आहे, हा पॉईंट B आहे, ही लाईन सेगमेंट आहे. या लाईन सेगमेंटचं ट्रायसेक्शन होतं, 3 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते. 3 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होतं म्हणजे इथे 2 पॉईंट असणार आहे. एक पॉईंट असेल P, सपोज एक पॉईंट असेल Q. या P आणि Q पॉईंटमुळे ही जी लाईन सेगमेंट आहे ही ट्रायसेक्ट होते किंवा याचा ट्रायसेक्शन होतं. सो आपल्याला याची ही व्हॅल्यू दिलेली, ही व्हॅल्यू दिलेली, आपल्याला P आणि Qची व्हॅल्यू फाइंड करायची किंवा याचे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड करायचे. मग हा क्वेश्चन आपण कसं सॉल्व्ह करणार, कारण याच्यासाठी लागणारा फॉर्म्युला आपल्याकडे नाही आहे. पण जरी आपल्याकडे फॉर्म्युला नसला तरी आपल्याकडे मिड पॉईंट फॉर्म्युला आहे, आपल्याकडे सेक्शन फॉर्म्युला आहे, त्याचा यूज करून हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. सो सोल्युशन बघा काय कसं असणार आहे. लेट सगळ्यात आधी आपण एक लाईन सेगमेंट ड्रॉ करू. A आणि B हे 2 पॉईंट आहे. A इज 2 -2 अँड B इज -7, 4. ओके, ट्रायसेक्शन होते. सो एक पॉईंट असेल P, एक पॉईंट असेल Q. ट्रायसेक्शन आहे म्हणजे ही लेंथ आणि ही लेंथ, या तिन्ही लेंथ सारखे आहे. ओके, इक्वल पार्ट आहे त्यामुळे ही लेंथ आणि ही लेंथ आणि ही लेंथ सारखी आहे. मग जर मी रेशोचा विचार केला तर हा पार्ट दिस इज 1, दिस इज 1 अँड दिस इज 1. ठीक आहे, नीट समजून घ्या. हा एक पार्ट आहे, हा एक पार्ट आहे, हा एक पार्ट आहे, तिघांची लेंथ सारखी आहे. रेशो जर म्हटलं तर रेशोच्या अकॉर्डिंग आपण काय म्हणू की सपोज मी जर AQ ही लाईन सेगमेंट कन्सिडर केली, कोणती AQ, एवढी लेंथ AQ लाईन सेगमेंट कन्सिडर केली. हा पॉईंट P आहे, हा रेशो 1:1 आहे, म्हणजे इथे 1:1 ह्या रेशोमध्ये लाईन सेगमेंट AQ डिवाइड होते बिकॉज ऑफ पॉईंट P. त्याच पद्धतीने सपोज जर मी लाईन सेगमेंट AB कन्सिडर केली एवढी टोटल, आणि जर मी पॉईंट Qचा विचार केला, पॉईंट Q मध्ये लाईन सेगमेंट AB कोणत्या रेशोमध्ये डिवाइड होते बघा. पॉईंट Q इथे आहे, हा A टू Q आणि Q टू B. A टू Q म्हणजेच काय 2 आणि Q टू B किती 1. सो पॉईंट Q मध्ये लाईन सेगमेंट AB 2:1 या रेशोमध्ये डिवाइड होते. ठीक आहे, त्याच पद्धतीने सपोज मी जर असं बोलले, ही लाईन सेगमेंट AB आहे आणि हा पॉईंट P आहे. मग या पॉईंट P मुळे लाईन सेगमेंट AB कोणत्या रेशोमध्ये डिवाइड होते. पॉईंट P इथे आहे, लाईन सेगमेंट AB एवढी आहे, AP इज टू PB. AP हा पार्ट आहे 1 आणि PB किती 1 + 1 2. सो असं बोलला P पॉईंटमुळे AB लाईन सेगमेंट 1:2 या रेशोमध्ये डिवाइड होते. तर अशा कॉम्बिनेशनचा यूज करून आपल्याला पॉईंट P आणि Qचे कोऑर्डिनेट फाइंड करायचे आहे. ठीक आहे, सो लेट Pला आपण बोलूया सपोज X अँड Y आणि Qला आपण बोलूया X' अँड Y' हे त्याचे कोऑर्डिनेट्स आहे. ओके, लेट PB X, Y and QB X', Y' be the points of trisection. Therefore AP is to PQ is equal to 1:1. AP is to PQ हा रेशो असणार 1:1. त्याच पद्धतीने AQ is to QB हा रेशो असणार आहे 1:2 आणि AP अपॉन BP और PB हा रेशो असणार आहे 1:2. AQ अपॉन QB हा रेशो असणार 2:1. ठीक आहे, आता आपल्याला P चे कोऑर्डिनेट फाइंड करायचे. आपल्याकडे कोणत्या 2 व्हॅल्यू आहे, हा कोऑर्डिनेट माहिती, हा कोऑर्डिनेट माहिती आहे.
रेशोसुद्धा माहिती आहे आपल्याला. मग आपल्याला पी आणि क्यूचे कॉर्डिनेट फाईंड करायचे. सपोज मी आता कन्सिडर केलं मला पीचा कॉर्डिनेट फाईंड करायचा. पीचा कॉर्डिनेट फाईंड करायचा म्हणजेच मला हे 2 कॉर्डिनेट माहिती, म्हणजे मला टोटल लेंथ ए बी कन्सिडर करावं लागेल, तेव्हाच मी या 2 कॉर्डिनेटचा यूज करू शकते. सो ए बी लेंथ मी कन्सिडर करणार आणि हे बघणार की पी पॉईंटमुळे ही टोटल ए बी लेंथ कोणत्या रेशोमध्ये डिवाइड होते. सो पी पॉईंटमुळे ही टोटल ए बी लेंथ 1:2 या रेशोमध्ये डिवाइड होते. सो मी यामध्ये एम आणि एनची व्हॅल्यू 1:2 घेणार. एचा कॉर्डिनेट यूज करणार, बीचा कॉर्डिनेट यूज करणार, त्याची हेल्पने मला पीचा कॉर्डिनेट मिळणार आहे. ठीक आहे. नाव टू फाइंड कोऑर्डिनेट ऑफ पी. यामध्ये इम्पॉर्टंट काय की आपल्याला कोणता रेशो कन्सिडर करायचा. मग हाच रेशो मी का घेतला 1:2 हाच रेशो मी का घेते, कारण आपल्याकडे व्हॅल्यूज कोणत्या, आपल्याकडे एची व्हॅल्यू आहे, बीची व्हॅल्यू, म्हणजे ह्या कॉर्डिनेटचा मला यूज करायचा आहे. ह्या कॉर्डिनेटचा यूज करायचा म्हणजे मला टोटल लाईन सेगमेंट एवढी कन्सिडर करावं लागेल, तेव्हाच मी हा कॉर्डिनेट आणि हा कॉर्डिनेट यूज करू शकते. मला फाईंड करायची व्हॅल्यू ऑफ पी, म्हणून मग मी काय करणार एवढी टोटल लाईन सेगमेंट आणि मी बघणार की पी पॉईंटमुळे ही कोणत्या रेशोमध्ये डिवाइड होते 1:1:1. सो 1:2 रेशो 1:2 मी कन्सिडर करू शकते. ठीक आहे. टू फाइंड कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट पी, ए इथे आहे पी आणि इथे आहे बी. दिस इज 1, दिस इज 2. देयरफॉर AP is to PB, that is M is to N. This ratio is 1:2. ओके. A चे कोऑर्डिनेट्स आहे 2 - 2, B चे कोऑर्डिनेट आहे -7,4, P चे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड करायचे x, y. and therefore by section formula x, y P चे कोऑर्डिनेट काय असणार आहे. सेक्शन फॉर्म्युला काय सांगतो m + n. m + n म्हणजे 1:2, 1 + 2, 1 + 2. m × x2, m × x2 प्लस n × x1, m × y2 प्लस n × y1. ठीक आहे. अँड दॅट इज इक्वल टू -7 + 4/3, 4 - 4/3. So that is -3/3, 0/3 and hence -1,0. So मला पॉईंट पी चे कॉर्डिनेट्स मिळालेले आहे. पी चे कॉर्डिनेट्स मिळाले -1,0. आता क्यूचे कॉर्डिनेट. क्यूचे कॉर्डिनेट म्हणजे ह्या पॉईंटचे कॉर्डिनेट मला माहिती पाहिजे. आता माझ्याकडे ही व्हॅल्यू माहिती आहे, ही व्हॅल्यू माहिती आहे, ॲज वेल एज पीची सुद्धा व्हॅल्यू मला मिळाली -1,0. क्यूचे कॉर्डिनेट आपण कसा फाइंड करू शकतो, बरेचसे वेज आहेत. आता बघायचं आपल्याकडे सपोज मी ए आणि बीच कन्सिडर केला, पॉईंट क्यू कन्सिडर केला. क्यूचे कॉर्डिनेट मला फाइंड करायचे. तर क्यू पॉईंट ए बीला कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करते, ही लेंथ आणि ही लेंथ, म्हणजे 2:1. त्यामुळे जर मी रेशो 2:1 कन्सिडर केला, हा कॉर्डिनेट कन्सिडर केला, हा कॉर्डिनेट कन्सिडर केला, तर अगेन बाय सेक्शन फॉर्म्युला आय विल गेट व्हॅल्यू ऑफ कॉर्डिनेट ऑफ पॉईंट क्यू. ठीक आहे. समजतं काय सांगते, रेशो फक्त चेंज होणार आहे, बाकी ए बीची व्हॅल्यू तीच असणार आहे. क्यूचे कॉर्डिनेट मी असे फाइंड करू शकते. अजून एक वे काय, इथे जर बघितलं क्यू पॉईंट इथे आहे, हा पॉईंट पी आहे, पीचे कॉर्डिनेट्स आता मला मिळालेले आहे. हा रेशो 1:1 आहे, म्हणजे आपण असं बोलू शकतो पी बीसाठी क्यू हा मिड पॉईंट आहे. ठीक आहे. रेशो 1:n आहे, म्हणजे पी बीसाठी क्यू हा मिड पॉईंट आहे. त्यामुळे मिड पॉईंट फॉर्म्युलाचा यूज करून मी क्यूची व्हॅल्यू फाइंड करू शकते. समजलं. 2 मार्ग कोणते आहे. क्यूची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपण याच पद्धतीने सेक्शन फॉर्म्युला यूज करू शकतो, किंवा आता मला पीची व्हॅल्यू माहिती आहे, पीची व्हॅल्यू माहिती आहे, त्यामुळे जर मी बीपी एवढी लाईन सेगमेंट कन्सिडर केली, क्यू हा याचा मिड पॉईंट आहे, म्हणून अगेन मिड पॉईंट फॉर्म्युलाचा यूज करून मी क्यूची व्हॅल्यू फाइंड करू शकते. दोघांमधला कोणते एक सोल्युशन तुम्ही रेफर करू शकता. तर आपण काय करूया, मिड पॉईंट फॉर्म्युलाने व्हॅल्यू फाइंड करणे इझी जाईल, म्हणून आपण इथे मिड पॉईंट फॉर्म्युलाचा यूज करूया. नाव क्यू इज मिड पॉईंट ऑफ पी बी. रिझन काय, पी क्यू इज टू क्यू बी इज 1:1. 1:1 म्हणजे इक्वल पार्टमध्ये क्यू में ही लाईन सेगमेंट डिवाइड होते. अँड देयरफॉर x', y'. मिड पॉईंट फॉर्म्युला काय सांगतो, ॲव्हरेज घ्या. कसला, एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेटचा. -1 + -7 आणि 0 + 4. सो -8/2 -4 आणि 4/2 2. सो x', y' ही सुद्धा व्हॅल्यू मिळाली. दॅट इज कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट क्यू आर -4,2. आणि म्हणून आपण एंडला लिहू शकतो. देयरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ऑफ ट्रायसेक्शन ऑफ सेगमेंट आर -1,0 आणि -4,2. मिड पॉईंट फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला ही व्हॅल्यू मिळाली. आपण लगेच सेक्शन फॉर्म्युला सुद्धा दाखवते मी, कसं सेक्शन फॉर्म्युलाने कसं ही व्हॅल्यू फाइंड करू शकतो. सो सेक्शन फॉर्म्युला यूज करायचा आहे. रेशो आपण यूज करणार 2:1, राईट. क्यू पॉईंट ए बीला डिवाइड करतो इन द रेशो 2:1, आणि त्यानंतर ए आणि बीचे कॉर्डिनेट आपण फाइंड करतोय. सो एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेटची व्हॅल्यू काय असणार आहे, m/n.
m इंटू x2 म्हणजे -7 प्लस n इंटू x1 2 m इंटू y2 प्लस n इंटू y1. ठीक आहे. सो दॅट इज इक्वल टू -14 प्लस 2/3 आणि इथे 8 - 2/3. सो -12/3 आणि 6/3. सो दॅट इज -4 and 2. -4 and 2 दोघांपैकी कोणत्याही एका वेळी तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता.